करण्याची गरज आहे। आम्ही या बैठकीमध्ये बसलेलो आहोत, तर या बैठकीमध्ये एक लक्ष एक चित्त असणे आवश्यक आहे आणि ते या बैठकीमधून आपण घेऊन जायचं आहे। जे चांगलं आहे या ठिकाणी, जे चांगला अनुभव मिळणार आहे ते तुमच्या जीवनामध्ये कामी येणार आहे। तसं सुंदर मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे, ते मार्गदर्शन तुम्ही आत्मसात करावं, ते तुमच्या जीवनामध्ये कामी येणार आहे। सुंदर या ठिकाणी मानव धर्माची या ठिकाणी जी शाळा सुरू आहे, भक्ती मार्ग सुरू आहे आणि या भक्ती मार्गामध्ये तुम्हाला चांगले चांगले अनुभव मिळणार आहे। त्या अनुभवाच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी येत असतात, दुःख येत असतात, त्याची सुधारणा करण्याची संधी ही चर्चा बैठक असते आणि म्हणून त्या चर्चा बैठकीच्या निमित्तानं मला यासाठी सांगावंसं वाटते, मानव धर्माची शाळा भरली, मानव धर्माची शाळा भरली, तत्व संविधान तन भूक हरले, तत्व संविधान तन भूक हरले, मानव धर्माची शाळा भरली। आणि या शाळेमध्ये प्रत्येकाचं विचार लक्ष दुगणे या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे, त्यांच्याकडे लक्ष असणे गरजेचं आहे। बाबांनी सुंदर असा मानव धर्म आम्हाला दिलेला आहे। जगाच्या पाठीवर अनेक धर्मपंथात ते वेगळे आहेत, परंतु आपला हा मानव धर्म वेगळा आहे। माणुसकीनं चालण्याचा, माणुसकीनं बोलण्याचा, माणुसकीनं वागण्याचा हा आमचा मानव धर्म आहे। जर आम्हाला आमचा धर्म समजला नसेल, आम्ही त्या धर्मामध्ये जागलो नाही, तर आमची येणारी पिढी जागणार नाही आणि म्हणून पूर्ण परिवारासहित या भगवत ज्ञानामध्ये जाणे काळाची गरज आहे। हा मार्ग एकट्यासाठी मिळत नाही, हा मार्ग परिवारासाठी आहे आणि परिवारासहित आपण सर्व गेलो पाहिजे। आम्हालाच आमचा धर्म समजला नाही तर आमच्या या लहान मुलांना धर्म समजेल का? त्यांना भगवत कार्यामध्ये घेऊन जा, तरच त्यांना या मानव धर्माची शिकवण करू, ते या धर्माला पुढे नेणार आहे। आणि म्हणून एकटे जाऊ नका, परिवारासहित या भगवत कार्यामध्ये जा। आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला हा धर्म मिळाला। बाबाच्या कुटुंबावर दुःख आले नसते तर बाबाला ही परमेश्वरी कृपा प्राप्त करण्याची संधी मिळाली नसती। बाबाच्या कुटुंबावर एवढे दुःख होता की एक सिटी वाजला काही एक जीव जात होता। बाबा पंड्या पुजाऱ्याच्या माध्यमातून हवा पूजा अर्चना केल्याच्या नंतरही त्यांच्या घरामध्ये सुख समाधानी मिळाली नाही। बाबा वैतागल्यासारखे झाले आणि बाबा परिस्थिती हलाखीची असल्यामुळे घरातले भूताटकी नाहीसे होत नव्हते। बाबा प्रपंचामध्ये गुंतले आणि आपलं शिक्षण पूर्ण करू शकले।